महाराष्ट्राच्या तुलनेत मध्य प्रदेशमध्ये कांद्याची मागणी, विशेषतः नाशिक कांद्याची मागणी बऱ्यापैकी आहे. मध्य प्रदेशचा कांदा संपल्यात जमा आहे. अलवरचा कांदा आता संपला आहे. आता त्याचा दुसरा जो कांदा आहे तो सुरू झाला आहे, पण त्याचं प्रमाण अतिशय कमी आहे. या सगळ्यांचा इफेक्ट असा आहे की आपल्याकडे आवक असूनसुद्धा, आवक वाढूनसुद्धा कांद्याचे बाजारभाव अगदीच ज्याला धडाम म्हणतात तसे कोसळलेले नाहीत. एकूणच सगळा आढावा या संध्याकाळच्या व्हिडिओत घेऊया. थोडा उशीर झालेला आहे, मला मान्य आहे, पण आपल्याकडे तोपर्यंत राज्याचे सगळे आवक आणि बाजारभाव पण उपलब्ध झालेले आहेत. नमस्कार, ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे सोमवार दिनांक 16 फेब्रुवारी 2026 आणि हे संध्याकाळचं सत्र आहे. या सत्रामध्ये आपण सुरुवातीला आवक आणि बाजारभाव यांचं गणित बघूया. मागच्या आठवड्याच्या तुलनेत जर कांद्याची आवक बघितली, या आठवड्यात सकाळच्या आणि काही दुपारच्या सुरुवातीच्या सत्रांमधली ती आहे 2,63,350 किंवा 2,63,400 असं धरता येईल. यापैकी एकट्या नाशिक जिल्ह्यामधली आवक जी झाली आहे ती लाल कांद्याची 1,18,000 आणि पोळ कांद्याची जवळपास 25,500 क्विंटल. पुणे जिल्ह्यामध्ये आवक आता जवळपास आज नाही आहे, फार कमी आहे. सांगलीमध्ये आवक कमी आहे. सोलापूरची आवकसुद्धा मागच्या आठवड्याच्या तुलनेत टिकून आहे, पण ती फार अशी हे नाही आहे. 46,242 आहे. हे अपडेट आपल्याला मिळतील. सकाळी आपण सोलापूरच्या गाड्या बघितल्या, त्या साधारण 350च्या आसपास होत्या. धुळे जळगाव असेल, कोल्हापूर असेल, या ठिकाणच्या आवकीसुद्धा कमी आहेत. अहिल्यानगरला आज लाल कांद्याची साधारण 28,000 क्विंटल आवक झालेली दिसून येते आहे. एकूणात नाशिकची आवक आजही बऱ्यापैकी आहे आणि नाशिकची आवक जोपर्यंत टिकून राहील नाशिक बाजारामध्ये, तोपर्यंत संपूर्ण देशावर कांद्याचे बाजारभाव जे आहेत ते थोडेसे दबावात राहतील. मध्य प्रदेशचे आमचे काही मित्र आहेत, काही यूट्यूबर आहेत, त्यांनी असं सांगितलं की नाशिकवरनं मध्य प्रदेशमध्ये कांदा जातो आहे. मध्य प्रदेशचा कांदा आता संपल्यात जमा आहे आणि आता रब्बीचा कांदा तिथं येईल. तिथं लाल कांदा हा फारसा यावेळेस आता नाही आहे. अलवरचा कांदा संपलेला आहे. आणि परवा जेव्हा मी तिकडे गेलो त्याही वेळेस असं लक्षात आलं की जेव्हा आपण धुळे शिरपूर सोडतो नॅशनल हायवेवरनं, तेव्हा मधल्या काळात सेंदवा असेल, जुलवानी असेल, इथल्या ढाब्यांवर साधारण 25-25, 30-30 गाड्या कांद्याच्या दिसल्या नाशिकहून मध्य प्रदेश किंवा तिकडे जाताना. या संदर्भात अधिक माहिती आपण घेऊच, इथेही आपल्याला मिळत राहील. पण एकूणच काय की मध्य प्रदेशचे जसं आपण काल बघितलं की कांद्याचे बाजारभाव जे आहेत ते 4.5% वाढलेले आहेत. मात्र महाराष्ट्राचा कांदा आहे तो तिथं दबाव टाकतो आहे आणि तो दबाव टाकत असल्याने तिथले भाव दबावात आहे आणि एकूणच सगळ्याच ठिकाणी हे बाजारभाव जे आहे ते दबावात असलेले दिसून येतात. नाशिकचा कांदा हा शक्य झाल्यास 1 आठवडा 2 आठवडा तरी आवक राहू शकते असा अंदाज व्यक्त होतो आहे. या संदर्भात आपण आधीच प्रेडिक्शन केलेलं आहे. तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करून किती कांदा आहे, किती नाही आहे, किती खराब झालेला आहे हे बघू शकतात आणि येणाऱ्या काळातही मी इथेच लवकरच म्हणजे एवढ्या 2-3 दिवसात तो व्हिडिओ करेन. आता आजचे बाजारभाव आपण बघूया. महत्त्वाच्या बाजार समित्यांचे व्हॉट्सअप चॅनलला मी सकाळपासूनच बाजारभाव टाकत असतो किंवा कधी त्या संदर्भातले व्हिडिओ करत असतो छोटेसे. ज्यांनी व्हॉट्सअप चॅनल क्लिक हे केलं नाही त्यांनी इथं पहिल्या कमेंटला मी व्हॉट्सअप चॅनलची लिंक देत असतो. तिथे तुम्ही बघून व्हॉट्सअप चॅनल किंवा आपलं फेसबुक आहे तिथे जाऊन बघू शकता की जिथे तुम्हाला सकाळपासूनचे बाजारभाव मिळतील. आता आपण बाजार समित्यांनुसार जे बाजारभाव आहे ते बघूया. कोल्हापूर 1,000 सरासरी, अकोला 1100, छत्रपती संभाजीनगर 900. मी सरासरी बाजारभाव वाचतो आहे. मुंबईचं कांदा बटाटा मार्केट 800 ते 1500 आणि 1150 असे बाजारभाव आहेत. साताऱ्यामध्ये सरासरी 1500 आहेत. कराडला 500 ते 1300 आहेत. सोलापूरला 100 ते 2000 आणि 800 आहेत. सोलापूरचे बाजारभाव 50 रुपयांनी कमी झालेले दिसतात. येवल्यामध्ये 200 ते 1261, 925 आहेत सरासरी.
धुळ्यामध्ये सरासरी 900 आहेत. येवल्याच्या अंदरसूलमध्ये सरासरी 900 आहेत. लासलगावच्या बाजार समितीमध्ये भाव टिकून आहेत 600 ते साधारण 1450, सरासरी 1170 किंवा 1150 धरूया. नागपूरला लाल कांद्याला सरासरी 1500, सिन्नरला 1000, राहुरीच्या बांबोरी बाजारात 100 ते 1700, सरासरी 1000, कळवणला 900 रुपये सरासरी, संगमनेरला 151 ते 1525 आणि 838 किंवा 830 धरायला हरकत नाही, ही सरासरी आहे. चांदवडला लाल कांद्याला 200 ते 1325, 920 सरासरी आहे. मनमाडला 1000 आहे. सटाण्यामध्ये 1020 आहे. नेवासा घोडेगावला 12300ची आवक नोंदवली गेली आहे. इथे 250 ते 1300 असे बाजारभाव असून सरासरी 1020 आहे. पिंपळगावच्या सायखेडा बाजारामध्ये 975 आहे सरासरी. देवळाला 1000 आहे. हिंगणा बाजारात मात्र बाजारभाव 1250 ते 2200 असे आहेत आणि सरासरी 1868 आहे. मात्र तिथं आवक फक्त 15 क्विंटल आहे. सांगलीमध्ये 1050, पुण्यामध्ये पिंपरी बाजारात 1550, पुण्याच्या मोशी बाजारामध्ये 800 अशी सरासरी आहे. चाळीसगावच्या नागद रोडला 950, वडूज साताऱ्यामध्ये 1000, मंगळवेढा सोलापूरमध्ये 1000, शेवगावला 1 नंबर क्वालिटीला 1150, 2 नंबरला 750, 3 नंबरला 350 असे दर आहे. शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर. आता नाशिक शहरात जे मार्केट आहे पंचवटीचं, तिथे पोळ कांद्याला 400 ते 1400 आणि सरासरी 1100 असे दर आहेत. हे टिकून आहेत. आणि पिंपळगाव बसवंतला पोळ कांद्याला 400 ते 1400 आणि सरासरी 1050 असे दर आहेत. एकूणच बाजारभावात अनेक ठिकाणी 50 ते 100 रुपयांची घसरण आहे. तर काही महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये ही घसरण कमी असली तरी काही ठिकाणी मात्र बाजारभाव टिकून आहे. एखादं मार्केट आहे तिथे बऱ्यापैकी बाजारभाव आहेत. बाजारभाव हे कसे बदलतात आणि काय गणित या संदर्भात आपण रविवारी सगळं सांगितलेलं होतं, म्हणजे कालच्याच व्हिडिओमध्ये. आणि ज्यांना अहिल्यानगरपासून ते थेट सोलापूर, कोल्हापूर, सातारा अशा प्रत्येक जिल्हावार किंवा नाशिक असेल, पुणे असेल, या जिल्ह्यांचे अचूक किंवा जो आकडा आपण देणार आहोत की बाबा हे साधारण या दरम्यान बाजारभाव राहू शकतील, हे हवं असेल आणि त्यानुसार तुम्हाला नियोजन करायचं असेल कांद्याचं, तर त्यांनी आपण कालच मेंबरशिपचा व्हिडिओ केलेला आहे. जॉईनच्या बटनावर क्लिक करून ते बघू शकतात, त्याचा आनंद घेऊ शकतात. पुढे 2-3 विषय आहेत. पहिला विषय मला अनेकजण बांगलादेशच्या संदर्भात विचारत आहेत, तो एक आहे. दुसरा विषय जो आहे अर्थातच आता रब्बीचा प्रत्येक जिल्हावार किती लागवड आहे ते मी तुम्हाला सांगण्याचं कबूल केलं होतं, तो एक विषय आहे. त्या संदर्भात आपण बोलणार आहोत. आणि तिसरा म्हणजे खरीपाची किंवा लेट खरीपाचा कांदा आता किती शिल्लक राहिलेला आहे, आत्तापर्यंत त्याची किती आवक झाली आणि किती राहिलेला असू शकतो की जेणेकरून तुम्हाला त्यातून दिलासा मिळेल, विशेषतः नाशिक जिल्ह्याचा. जोडून राहा. तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. धन्यवाद.